समृद्धीच्या धर्तीवर आता शक्तीपीठ साठी सुद्धा संवादक येणार आहेत। 12 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 30 संवादक नेमले जाणार आहेत आणि भूसंपादनाचा मार्ग सुकर करण्यासाठी हा एक मोठा निर्णय संवादकांचा होतो आहे। 12 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 30 संवादक नेमण्यात येणार आहेत आणि भूसंपादनाचा मार्ग सुकर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे। संवादक शेतकऱ्यांपर्यंत प्रकल्पाची माहिती पोहोचवणार आहेत, त्याचे फायदे पोहोचवणार आहेत। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूरसह अन्य काही जिल्ह्यांमधले जमीन मालक शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध होताना दिसतोय आणि त्याचा भूसंपादनाला फटका बसतोय। त्यामुळे आता MSRDCने समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्गासाठी संवादकांची नियुक्ती करण्याचा हा निर्णय घेतलाय। प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 30 याप्रमाणे 12 जिल्ह्यांमध्ये लवकरच या संवादकांची नियुक्ती होणार आहे आणि हे संवादक प्रकल्पाची माहिती, फायदे, जमीन मालकांना मिळणारा मोबदला यासह विविध माहिती शेतकरी, जमीन मालक आणि प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांपर्यंत पोहोचवला जाईल। प्रकल्पाला होत असलेला विरोध दूर करून भूसंपादनाचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न सुद्धा आता ही मंडळी करताना दिसतात।